पोस्टर लावण्यासाठी मी कधीही 1 रुपया खर्च केलेला नाही आणि यापुढेही करणार नाही. मात्र हल्ली कोणतंही पद मिळालं की कार्यकर्ता साला मैं तो साब बन गया अशा तोऱ्यात मिरवतो, होर्डिंग्स बॅनरबाजी करतो अशी टीका करत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचलेत. ब्रह्मणा ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीनं सुप्रसिद्ध निवेदक मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांचा अमृत गौरव सत्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पद्मविभूषण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळेला गडकरी बोलत होते. आपल्या भाषणात गडकरी यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत गाडगीळ यांचं भरभरून कौतुक केलं. गडकरी पुढे म्हणाले की 1995 साली महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आल्यानंतर बांधकाम मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळेला अनेक कार्यक्रम व्हायचे आणि त्या जास्तीत जास्त कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन करण्याचा मान गाडगीळ यांना मिळाला. एखादी मुलाखत घेताना मुलाखत देणाऱ्याला मनमोकळेपणानं बोलतं कसं करावं हे त्यांचं कौशल्य आहे. हल्ली टीव्हीवर किंवा आता वर्तमानपत्रांमध्ये अनेक वेळेला मुलाखती होतात. मात्र त्या मुलाखतींमध्ये गुन्हे वकिलांसारखे प्रश्न विचारून समोरच्याला कमी लेखत त्याच्यातील एखाद्या उणीवेवर बोट ठेवलं जातं असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. मात्र गाडगीळ यांनी 4000हून अधिक मुलाखती घेतल्या आहेत. या मुलाखतीमध्ये त्यांनी कुणाला दुखावल्याचं किंवा कमी लेखल्याचं एकही उदाहरण नाही. म्हणजे रक्ताचा एक थेंब न सांडवता शस्त्रक्रिया करण्याचं कसब गाडगीळ यांच्याकडे आहे असे गौरवोद्गारही गडकरी यांनी काढले. यावेळेला उपस्थित ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळेला संस्थेचे अध्यक्ष नाना मारणे, प्रसाद लिमये व्यासपीठावर उपस्थित होते. दरम्यान ठाणे शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा नवरात्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. तसंच जगन्मित्र सुधीर गाडगीळ या ग्रंथाचं प्रकाशन मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आलं.